सर्वप्रथम मी माझ्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी ही मला संधी दिली आणि हा योग आहे की 19 वर्षाच्या इतिहासामध्ये महापालिका होऊन 19 वर्ष झाली। त्या महापालिकेच्या इतिहासामध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक गेले, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही नगरसेवक अजूनपर्यंत गेला नाही। आणि या सर्वांचे ते हे आहेत की त्यांनी इतिहासामध्ये नोंद केलेली आहे। आणि राज साहेबांचे मी आभार मानतो, अमित साहेबांचे आभार मानतो, आमचे गुरु गजानन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमचा महाराष्ट्र एक नगरसेवक गेलाय। पुढील 5 वर्षात एकाचे 50 करायची ताकद हा महाराष्ट्र नवनिर्माण एक नगरसेवक देऊ शकतो। ही ताकद देण्यासाठीच नवी मुंबईतील विभागाने मला तिथे पाठवलेलं आहे। तुम्ही जर बघितलं असेल प्रभाग क्रमांक 22 मध्ये अटीतटीची लढत होती। भाजपाचा जिल्हाध्यक्ष यांच्या बंधू तिथे उभे होते, ज्यांचे 66 सीट आलेले आहेत बीजेपीच्या, परंतु त्यांच्या भावाची सीट ते वाचू शकले नाहीत। तसेच रंगनाथ आवटी जे 2 वेळा शिवसेनेतर्फे नगरसेवक होते ते सुद्धा मातब्बर होते। अशा दोन्ही मातब्बरांना नवी मुंबईकरातल्या माझ्या प्रभाग क्रमांक 22च्या मतदारांनी घरी पाठवलेलं आहे। कारण याला एकच आहे, घराणेशाही चालत नाही। या प्रभागामधले सुद्धा मतदारांनी एकच दिलेले आहे, प्रत्येक पक्षाला संधी दिलेली आहे। मनसेचा एक नगरसेवक दिला आहे, बीजेपीचा दिलेला आहे, शिवसेनाचा दिलेला आहे शिंदे गटाचा, आणि आमच्या शिवसेना उद्धव साहेबांचा एक दिलेला आहे। प्रत्येक पक्षाचा एक एक उमेदवार दिलेला आहे। आणि हे आमच्या प्रभागातील लोक बघणार आहेत की 4 मधील कोण आमचा चांगला नगरसेवक आमचं काम करतोय। त्यामुळे मला एक प्रेरणा मिळालेली आहे की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला महापालिकेत पडाय आणि 100% मी विश्वास देतो, यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे। मराठी माणूस जिंकला याच्यापेक्षा नवी मुंबईकर जिंकलेला आहे। प्रामाणिक मतदारांनी प्रामाणिक उमेदवाराला निवडून दिले, याच्यापेक्षा काय होऊ शकतं? कारण एवढे घोडे बाजार एवढा पैसा या प्रभागामध्ये टाकलेला असताना सुद्धा प्रामाणिक मतदार हल्ला नाही, आणि तरी प्रामाणिक प्रत्येक मतदाराने इथं मतदान केलेलं आहे। त्या प्रत्येक मतदाराचे मी आभार मानतो। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।